राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढल्याचं जाणवत असून उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह येत असल्याने वातावरणात गारवा पसरलाय। महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामानासह गारवा राहण्याचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेच्या शक्यतेमुळे येलो अलर्ट कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडी कायम असून काही ठिकाणी पहाटे धुकं पाहायला मिळतंय। धुळे येथे नीचांकी 7 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे। तसेच निफाड इथे 8.9 अंश सेल्सिअस, तर परभणी इथे 9.8 अंश सेल्सिअस, जेऊर, अहिल्यानगर आणि भंडारा इथे पारा 10 अंशावर गेला असून त्यापेक्षाही खाली जाण्याचा देखील म्हटलेलं आहे। दरम्यान काल सकाळपर्यंत 24 तासामध्ये कोकणातील रत्नागिरी येथे 33 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे आणि मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय। बंगालच्या उपसागरातील दिटवाह चक्रीवादळाचं संकट निघून गेल्यानंतर त्याचे अवशेष असलेले तीव्र कमी दाब क्षेत्र उत्तर तमिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ सक्रिय आहे। मात्र याचा फटका महाराष्ट्राला बसणार नसून राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे।